गव्हर्मेंटाचें डिसिजन रेव्हेन्यू हॉलिडे दिवपाक GMRक अप टू डिसेंबर ऑफ 2024 हें म्हाका दिसता इज अ मॅसिव लॉस टू द स्टेट एक्सचेकर. अराउंड 16 to 18 crores पर मंथ गोंयच्या सरकाराक जो येवपाचो आशिल्लो 36.99% शेअर ऑफ द GMR एअरपोर्ट हो आमकां नाका म्हणटा सरकार एक कॅबिनेट डिसिजन घेवन. हें म्हाका हांव शॉकाद जाता असलें पळोवन एटिट्यूड. हाजे पयलीं कोविडाचे खातीर भरपूर धंद्यांक त्रास जाल्लो आहा. सरकाराचो मोग इतलो GMRचेर कित्याक तो कळपा खातीर एक सादें कॅल्क्युलेशन पळया. GMRचे ऑपरेशन्स फक्त 28 दिसां खातीर बंद जाल्ले बिकॉज ऑफ द कोविड पिरियड. सेकंड, GMR एअरपोर्ट म्हणटा तो इनॉग्रेट जाला डिसेंबर 2022 म्हणजे कोविड ऑलरेडी जावन गेल्लें. COVID-19 म्हणटात आमी तें दुयेंसाक पसून. द पॅन्डेमीक इज कॉल्ड COVID-19. इट वॉज ओवर बाय डिसेंबर 2022. So there was no question of actually giving them this benefit. But government in a retrospect goes out to only give benefit to one company. अशें जर गव्हर्मेंट करता तर गव्हर्मेंटान सगळ्यांक धंद्याक रिलीफ दिवची. सगळ्या धंद्यांचेर जे टॅक्स मारले तांकां हॉलिडे दिवची. हें म्हाका समजना. इतलो सरकार गोज आउट ऑफ द वे टू सी दॅट इट डज नॉट अर्न वेन द कॉमन मॅन एक्चुअली आपूण इलेक्ट्रिसिटी बील फारीक केलें ना 2 म्हयन्या जाल्यार तिसऱ्या म्हयन्याक तेगेलें इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कट ऑफ जाता. सेम उदकाचें बील फारीक केलें ना जाल्यार एक सर्वसामान्य मनशाचें उदकाचें कनेक्शन कट जाता. पूण GMRक तुमी सगळो एअरपोर्ट फंक्शनल जावन GMRचे कॅल्क्युलेशना प्रमाणे बाय 2028 दे आर गोइंग टू हॉग 95% ऑफ द इंटरनॅशनल ट्रॅफिक इन टू गोवा. सो असो बरो चलता तो एअरपोर्टाक आउट ऑफ द वे वचून सरकार डिसेंबर मेरेन रिलीफ दिता विच कॅन एक्सटेंड अप टू द नेक्स्ट फायनान्शियल इयर. हाजो अर्थ इतलो की GMR तांचो एक जावंय कसो जाल्लो आहा आनी GMR बरोबर कितें तरी अंडरस्टँडींग सरकारचें आसा. ह्या अंडरस्टँडिंगाचो रिजल्ट फकत इतलो जाता की देर इज अ लॉस टू द स्टेट एक्सचेकर. वेन द कॅबिनेट गोज आउट ऑफ द वे टू मेक अ लॉस फॉर इट सेल्फ अंडर द एक्सक्यूज दॅट दे हॅव गॉन टू द कोर्ट. देर आर हंड्रेड्स ऑफ पीपल हॅव गॉन टू द कोर्ट. सो तांची याद येनासतना GMRचीच याद जी तुमकां येता तातूंत GMRचे आनी तुमचे भितर कितें तरी फिक्सिंग आसा हें उघड जाल्लें आहा. अँड दिस इज अ केस ऑफ ब्लेटंट मिसयूज ऑफ पॉवर टू बेनिफिट अ कंपनी अँड हॅव सम अनडिस्क्लोज्ड अंडरस्टँडिंग विथ दॅट कंपनी. हें म्हाका दिसता एक ब्रूट मेजॉरिटी आसा म्हणून ब्रेझन मॅनरान सरकार करता. आमी हो इश्यू रेज केल्लो. वी हॅव इवन एस्कलेटेड दिस इश्यू टू द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर्स ऑफिस. इतलें सगळें आसून पसून सरकार डज नॉट केअर अ डॅम. इट गोज आउट ऑफ द वे बिकॉज इट हॅज अ मेजॉरिटी. आनी म्हाका दिसता सरकारान एक तकलेन धरूंक जाय. एक सीट पसून जो हे खेपे गेला इन स्पायट ऑफ व्हेरी लेस MLAs बींग इन द ऑपोजिशन इट इज बिकॉज ऑफ द मिसयूज ऑफ पॉवर डिफॅक्शन्स दॅट आर डन टू डू करप्शन. सो करप्शन इज द रूट कॉज of why they have lost a seat because they are a corrupt government which is doing defections, breaking other people's parties. All this final aim is to make money and this is another case of making money. The socio-political conscious people of Goa are not going to just sleep quiet on this. They have got the message that this is one of the most corrupt governments in post-liberation history.